नमस्कार. थोडासा नेटचा इश्यू थोडासा येतोय. आम्ही सेटिंग करतोय. कृपया आपण मला कमेंट करत नमस्कार. कृपया मला परत एकदा सांगा की आपण डिलीट व्हिडिओ अँड रिटर्न टू ग्रुप. चुकाने ऑप्शन दिल्याबद्दल धन्यवाद. कधी कधी किती दिसते ग्रुपवर जातो आधी आणि काकू दिसतो. नमस्कार. मी सुरुवात करतेय. मध्ये मध्ये नेट जाते पण ठीक आहे की जसं होईल तसं आपण करूया. शेवटी रामरायाची इच्छा आहे. नमस्कार. मी वर्षना भागवत महाड. श्रावण व्याख्यानमाला वर्ष 23वे आणि आजचं पुष्प आहे 29वे. व्याख्यानमालेच्या सुरुवातीलाच मी व्याख्यानमालेच्या आयोजकांचे आभार मानते, कारण या व्याख्यानमालेचे आयोजक मला नेहमीच संधी देत असतात आणि असं करता करता या व्याख्यानमालेत बोलण्याचं माझं हे यंदाचं 7वं वर्ष आहे. मी पुन्हा एकदा या व्याख्यानमालेच्या आयोजकांचे आभार मानते आणि माझ्या विषयाकडे वळते. माझ्या विषयाचं नाव आहे मायेची पुनर्भेट. आता एखाद्या विषयाचं नाव ऐकल्यानंतर त्या विषयाच्या अंतरंगात साधारण काय असेल असं थोडंसं श्रोत्यांनी मनामध्ये एक चित्र, स्वतःच्या मनात चित्र उभं केलेलं असतं. हॅलो. तर माझा असा अनुभव आहे की श्रोते आधी विचार करून ठेवतात. तर असंच एकदा एका कार्यक्रमाचं औचित्य साधून मी हा विषय मांडणार होते आणि त्याआधी 1-2 दिवस एका जाणकार श्रोत्यांनी मला असं विचारलं की मायेची पुनर्भेट म्हणजे तू सावरकरांबद्दल बोलणार आहेस का? तर मी म्हटलं नाही हो, पण तुम्हाला का असं वाटतंय? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला असं वाटलं सावरकरांचं मातृभूमीबद्दल असणारं प्रेम आणि लंडनहून ते इकडे यायला निघाले होते, हा प्रवास तू मांडणार आहेस की काय? तर मग मी त्यांना माझ्या विषयाच्या अंतरंगात काय आहे ते सांगितलं, मी कुणाबद्दल बोलणार आहे ते सांगितलं आणि अर्थातच त्यांचे आभारही मानले, कारण त्यांनी मला एक छान विषय एका छान दृष्टिकोनातून अभ्यासण्याची एक कल्पना दिली होती. तर असो, मग माझ्या विषयातली माय म्हणजे कोण आणि तिचा सुपुत्र म्हणजे कोण ते आता बघूया. तर माझ्या विषयातली माय म्हणजेच राणूबाई सूर्याजी ठोसर आणि त्यांचा सुपुत्र म्हणजेच अखिल भारतवर्षाला वंदनीय ठरलेले श्री समर्थ रामदास स्वामी यांची झालेली भेट. बरं, आता ही पुनर्भेट म्हटलंय. मग आईजवळ पुन्हा झालेली भेट म्हणजे मग नेमकं काय? तर आपणा सगळ्यांना हे माहीत आहे की समर्थ रामदास स्वामी म्हणजेच नारायण हे सावधान शब्द ऐकताच बोहल्यावरून पळून गेले आणि त्यानंतर काही वर्षांनी ते त्यांच्या जांब या गावी आईची भेट घेण्यासाठी आले आणि ती भेट, तो प्रसंग म्हणजे मायेची पुनर्भेट. आता हा विषय बघत असताना आपण एकूणच समर्थांच्या आयुष्यातले 3 महत्त्वाचे टप्पे बघणार आहोत. पण मी बोलणार आहे मात्र 2.5 टप्प्यांपर्यंतच. म्हणजे 2.5 टप्पे कसे? तर 0 ते 12 हे त्यांचं बालपण, 12 ते 24 त्यांनी केलेली घोर तपश्चर्या आणि 24 ते 36 त्यांनी पायी केलेलं भारत भ्रमण
आणि या भारत भ्रमणाच्या वेळीच याच टप्प्यामध्ये एकदा त्यांची आईजवळ भेट झाली. म्हणजे ते भेट घेण्यासाठी आले. 4 दिवस जांब या गावी राहिले आणि मग परत पुढे ते प्रवासाला निघून गेले. तिथपर्यंतचा प्रवास आपण बघणार आहोत. आता हा प्रवास आपण बघू, पण तत्पूर्वी मला असं वाटतं, एक विचार माझ्या मनामध्ये आला की सूर्याजी पंत आणि राणूबाई यांची नेमकी कुठल्या जन्मातली पुण्याई फळाला आली आणि म्हणून समर्थांसारखा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला. तर यासाठी आपण थोडासा अगदी धावता असा ठोसर घराण्याचा इतिहास पाहूया. कृष्णाजी पंत हे या ठोसर घराण्याचे मूळ पुरुष होते आणि त्यांच्यापासून सूर्याजी पंतांनी 24 पिढ्या या ठोसर घराण्यामध्ये प्रभू रामचंद्रांची उपासना चालत होती. आणि या 24 पिढ्यांच्या उपासना संस्काराचं एक फळ म्हणूया, ते म्हणजे समर्थावतार. आता अशा अवतारी पुरुषांबद्दल थोर कवी इमर्सन असं म्हणतात की असे अवतारी पुरुष म्हणजे समुद्राच्या लाटांवरचा फेस असतो. समुद्राच्या तळापासून ते पृष्ठभागापर्यंत आणि तेथून किनाऱ्यावर येईपर्यंत लाट जो संघर्ष करते, तो संघर्ष निर्मळ दुग्धधवल फेसाच्या रूपाने प्रकटतो. त्याचप्रमाणे ठोसरांच्या 24 पिढ्यांनी रामरायाच्या उपासना सागराच्या मंथनातून जे नवनीत निर्माण झालं, ते म्हणजे समर्थावतार. आता सूर्याजी पंतांबद्दल अगदी थोडक्यात जाणून घेऊया. सूर्याजी पंत हे परंपरागत चालत आलेली रामाची उपासना करतच होते, पण त्याचबरोबर ते सूर्योपासनाही करायचे. आता सूर्याची उपासना का? तर खुद्द प्रभू राम. तर हे सूर्याजी पंत रामाच्या उपासनेबरोबर सूर्योपासना करायचे, कारण प्रभू रामचंद्र सूर्यकुलातले होते आणि सूर्यामुळेच तर तेज, बल आणि चैतन्य यांनी युक्त असं निरामय जीवन आपल्याला मनुष्यमात्राला लाभतं. आणि म्हणूनच ते सूर्योपासना करायचे. आता ही उपासना ते अनेक मार्गाने करत होते, पण त्याच्यामधला मुख्य भाग होता तो म्हणजे ते काही शेकड्यांमध्ये नित्य नियमाने सूर्यनमस्कार घालायचे. आणि मला वाटतं लहानपणापासूनच समर्थ रामदास म्हणजेच नारायण हे बघत होते की वडील सूर्याची कशी उपासना करतायत आणि सूर्यनमस्कार नित्य नेमाने घालतायत. आणि म्हणूनच त्यांना बलोपासनेचं महत्त्व खूप लहान वयातच कळलं आणि त्यांनी मोठे झाल्यानंतर शक्तीची देवता मारुती याचीही ठिकठिकाणी 11 मंदिरं बांधली. तर असो, मी जेव्हा हे वाचत होते, अभ्यास करत होते, त्यावेळेला नकळत माझं मन आजच्या काळाशी ह्या प्रसंगाची तुलना करत होतं. म्हणजे मला असं वाटलं, एक तर आत्ता ह्या करोनाच्या पार्श्वभूमीवरती व्यायामाचं महत्त्व खूप अधोरेखित झालेलं आहे. पण आपण पालकवर्ग बरेचदा असं म्हणतो, म्हणजे माझ्यासकट असं म्हणते मी, की आपण नुसती बोंबाबोंब करत असतो की आजच्या मुलांना व्यायामाचं महत्त्व कळतच नाही, ते सूर्यनमस्कार घालत नाहीत वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की आपण अशी नुसती बोंबाबोंब न करता आधी केले मग सांगितले असं कुठेतरी आचरण ठेवलं तर, तसं झालं तर आपल्या मुलांना वेगळं सांगावं लागणार नाही असं मला वाटतंय. बरं, मला आता असं नाही म्हणायचं की आपण काहीच प्रयत्न करत नाही, नमस्कारांना व्यायामाला सुरुवात करत नाही. माझा प्रश्न हा आहे, माझ्याच मनाला पडलेला, की आपण हे सुरू करतो पण त्याच्यामध्ये आपलं सातत्य राहतं का? तर असो, हे सूर्याजी पंत वतनदार होते आणि त्यांच्याकडे कुलकर्णी पद होतं. त्याचबरोबर अत्यंत ज्ञानी,
औदार्य, आतिथ्य, सोज्वळता आणि सुसंस्कार यांचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे सूर्याजीपंत. आणि त्यांच्या धर्मपत्नी राणूबाई म्हणजे सूर्याजीपंतांच्या विरक्त तपोमय जीवनाला संपूर्णपणे समर्पित झालेली जीवन मंदाकिनीच. दैनंदिन गृहकृत्ये, दैनंदिन उपासना, गोसेवा, अतिथी सेवा अशी सगळी कार्य अत्यंत निरलसपणे पार पाडणाऱ्या एक सात्विक, सोज्वळ अशा पतिव्रता म्हणजे राणूबाई. एका अर्थाने खरं तर हे दोघं प्रापंचिक होते, परंतु एका अर्थाने हे त्यांचं मूलतः तपाचरण होतं, धर्माचरणच होतं. पण तरीसुद्धा ते प्रापंचिक होते आणि त्यामुळे मनुष्य एकदा प्रपंचात पडला की त्याच्याकडून साहजिकच काही ना काही अपेक्षा असतात आणि मग त्या अपेक्षा पूर्णही व्हाव्या लागतात. तसं या राणूबाई बाकीच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत होत्या, राणूबाई आणि सूर्याजीपंत. परंतु राणूबाई काहीशा दुःखी होत्या, कारण अजून त्यांच्या पोटी अपत्यप्राप्ती झालेली नव्हती. तर असाच काळ पुढे आणि सूर्याजीपंत गायत्री पुरश्चरण, सूर्योपासना, रामोपासना हे सगळं नित्यनेमाने करतच होते. आणि एक दिवस अचानकपणे एक प्रदीप्त वैश्वानरासारखा अत्यंत तेजस्वी असा ब्राह्मण त्यांच्यापुढे उभा ठाकला. ब्राह्मण म्हणजे दुसरं तिसरं कुणीही नसून साक्षात सूर्यनारायण होते. सूर्यनारायणांचं या सूर्याजीपंतांनी आदरातिथ्य केलं आणि सूर्यनारायणांनी सूर्याजीपंतांना राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान अशा 4 मूर्ती दिल्या आणि दैनंदिन उपासनेबरोबरच त्यांना त्यांचे वार्षिकोत्सवही करण्याचा आदेश दिला आणि याचबरोबर त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. सूर्याजीपंतांना ते म्हणाले, लवकरच तुझ्या पोटी 2 पुत्र जन्माला येतील. पहिला पुत्र राजा जनकाप्रमाणे प्रपंचात राहून परमार्थ करेल आणि तो माझा म्हणजेच सूर्यनारायणाचा अवतार असेल. आणि दुसरा पुत्र हनुमंताचा अवतार असेल. तो विवाह करणार नाहीच, प्रपंचही नाहीच, पण तो परमवंदनीय असा जगद्गुरू होईल. एक मोठे समुदाय संघटन करून एका धर्मनिष्ठ राजाला तो मार्गदर्शन करेल आणि त्याच्या यशकीर्तीचा महिमा सृष्टीमध्ये अनंत काळापर्यंत गाजत राहील. आता साक्षात सूर्यनारायणांनी दिलेला आशीर्वाद असत्य कसा बरं होईल? तर थोडासा काळ मध्ये लोटला आणि शके 1527 म्हणजेच इसवी सन 1605 या वर्षामध्ये राणूबाईंना पहिल्या पुत्ररत्नाचा लाभ झाला. या पहिल्या पुत्राचं नाव त्यांनी गंगाधर असं ठेवलं, परंतु सर्वजण त्यांना श्रेष्ठ असं म्हणत असत. आणि यानंतर बरोबर 3 वर्षांनी म्हणजेच शके 1530 इसवी सन 1608 चैत्र शुद्ध नवमी मध्यान्ह काळ यावेळी राणूबाईंना दुसऱ्या पुत्ररत्नाचा लाभ झाला. आता काय विलक्षण योगायोग आहे पहा. प्रभू रामचंद्रांची जन्मवेळ, जन्मतिथी, जन्म नक्षत्र, जन्मग्रह हे सगळं या मुलाच्या पत्रिकेतही होतं. मग हा केवळ एक विलक्षण योगायोग होता का? तर नाही. हे सगळं त्या जगन्नियंत्याचं दिव्य नियोजन होतं. एक ईश्वरीय सूत्र या सगळ्यामागे होतं. तर या मुलाचं पाळण्यातलं नाव नारायण असं ठेवलं आणि लाडाने त्यांना सगळे नारोबा असं म्हणत असत. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की 3 टप्पे आपण बघणार आहोत. त्यातला पहिला टप्पा बघतोय आता 0 ते 12 त्यांचं बालपण. अर्थातच आपण त्यांच्या बालपणाशी एकरूप होऊन जावं म्हणून मी त्यांना कधी नारोबा तर कधी नारायण असं म्हणणार आहे. तर हे नारोबा
दिसामासा वाढत होते. लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी बुद्धिमत्ता त्यांना लाभलेली होती. ते एकपाठी होते, पण त्याचबरोबर अत्यंत खोडकर, व्रात्य, हूड असं त्यांचं वर्णन आहे. बरं, एकीकडे तर ते साक्षात हनुमंताचा अवतार होते. त्यामुळे त्यांना बलसंपन्न काया, तेजस्वी बुद्धिमत्ता लाभलेली होतीच. आणि त्यामुळे इतर सामान्य मुलांसारखे खेळ त्यांचे असायचे, पण यांचे म्हणून स्वतःचे काही खेळ वेगळेच असायचे. त्याच्यामध्ये उंच झाडावरती चढणं, डोंगर चढणं, म्हणजे चालत चालत नाही हां, डोंगर चढायचे ते सुद्धा पळत पळत. त्याचबरोबर महापुरामध्ये उड्या घेणं, महापुराच्या पाण्यात पोहणं, अशा अनेक गोष्टी ते अगदी विलया करत असत. बरं, हे सगळं त्यांच्या शारीर सामर्थ्याचं झालं, पण त्यांचं आंतरिक सामर्थ्यही काही वेगळंच होतं, जे ते बरोबर घेऊन आलेले होते. अर्थातच समर्थांच्याही अनेक बाललीला आणि चमत्कार एका ग्रंथामध्ये गिरीधर स्वामींनी लिहिलेले आहेत. समर्थ प्रताप असं त्या ग्रंथाचं नाव आहे. अनेक लीला आणि अनेक चमत्कार त्याच्यामध्ये आहेत. तर अगदी वानगी दाखल एक 2-3 प्रसंग आपण बघूया आणि पुढे जाऊया. आत्ता मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे नारायणांना उंच झाडावर चढण्याचा एक छंदच होता. आणि असंच एकदा ते झाडावर चढले होते. म्हणजे चढत होते म्हणा किंवा उतरत होते म्हणा, कधीतरी काहीतरी गडबड झाली आणि ते एका दगडावरती त्यांचं कपाळ आपटलं आणि त्या कपाळावरती भलं मोठं टेंगूळ आलं. आणि हेच टेंगूळ पुढे आवाळू म्हणून जन्मभर त्यांच्या कपाळावर त्यांची सोबत करत होतं. आता नारायण 6-7-8 वर्षांचे झाले आणि त्यावेळचा एक प्रसंग आहे. एकदा समर्थ खेळण्यासाठी एका खळ्यामध्ये गेले होते आणि त्या खळ्यामध्ये तिथले शेतकरी लोक धान्याची पोती भरून ठेवत होते. नारायणाने त्या शेतकरींना विचारलं की, काय शेतकरी दादा, हे धान्याचं पोतं तुम्ही कितीला द्याल मला? तर शेतकरी म्हणाले, तू कितीला घेणार आहेस? नारायण म्हणाले, तुम्ही त्याचे मालक आहात, तुम्ही सांगा कितीला द्याल? तर आता नारायणाचं असं बोलणं ऐकून ते शेतकरी दादांनी थोडीशी त्या मुलाची असा मनामध्ये विचार केला आणि ते म्हणाले, तू जर हे उचलून दाखवलंस ना तर मी तुला धान्याचं पोतं फुकट देईन, असं म्हणाले. तर नारायण त्यांना म्हणाले, कशासाठी मला फुकट देताय? मी तुम्हाला विचारतोय ना सरळ की त्याची किंमत काय आहे ती सांगा मला. तरी पण ते शेतकरी दादा काही ऐकायला तयार नाहीत. ते म्हणाले, मी पैज लावतो, तू उचलून तर दाखव हे पोतं. असं ऐकल्यानंतर मात्र नारायणांच्या मनातला तो हूड मुलगा जागृत झाला आणि एकीकडे सामर्थ्यवान मुलगाही जागृत झाला आणि ते म्हणाले, ठीक आहे, असं म्हणतोयस का, आता दाखवतोस माझी करामत तुला. आणि असं म्हणून ते धान्याने भरलेलं पोतं घेऊन नारायण धावायला लागले. चालायला सुद्धा नाही धावायला लागले. आणि तो शेतकरी आणि त्याच्याबरोबर त्याचे 2-4 शेतकरी मित्र होते, ते सगळे आश्चर्यचकित झाले की त्यांना वाटलं, अरे हे पोतं उचलायला कसलेले असे पैलवान लागतात, कमीत कमी 2 तरी. आणि मग हा मुलगा कसं काय हे पोतं उचलू शकतोय? आणि म्हणून ते नारायणाच्या पाठोपाठ पळत सुटले. आता संपूर्ण गावभर नारायण पोतं घेऊन पळतायत आणि गावातले अबाल वृद्ध बाहेर येत आहेत आणि ते सगळं बघून थक्क होऊन जात आहेत. असं करत करत नारायण घरापर्यंत पोहोचले. अर्थातच पाठोपाठ हे शेतकरी आणि काही गावातली ज्येष्ठ छोटी मुलं असे सगळेजण त्यांच्या पाठोपाठ पोहोचले. आता राणूबाई आतमध्ये होत्या. त्यांना वाटलंच होतोय, माणसांचा आवाज येतोय. त्यांच्या मनाची खात्री झाली की नक्कीच नारोबांनी काहीतरी उपद्व्याप केलेले दिसत आहेत, म्हणून त्या बाहेर येतात. एवढ्या वेळात नारायणाने पाठीवरचं पोतं
ओसरीवर टाकलेलं असतं आणि एक जिना असतो तिथे, त्याच्यावर ते जाऊन आता पुढे काय गंमत होणार आहे ते बघत असतात. नारायणाच्या पाठोपाठ अगदी धापा टाकत टाकत ते सगळे शेतकरी तिथे येतात आणि मुख्य ज्या शेतकऱ्याजवळ त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी नारायणाजवळ पैज लावलेली असते तो अगदी घायकुतीला आलेला असतो आणि पुढ्यात राणूबाई आलेल्याच आहेत. त्यांना हा शेतकरी म्हणतो, अहो बाई, हा तुमचा पोरगा आहे की काय? मी नुसती साधी त्याची चेष्टा करत होतो तर त्याने भलतंच मनावर घेतलं आणि माझं पोतं उचलून पसार झाला. बरं, हा माणूस आहे की हैवान आहे? तो मुलगा केवढा, त्याचं वय काय, त्या पोत्याचं वजन किती? पण तरीसुद्धा मी चुकलोय, मला क्षमा करा. मी पैज हरलोय, पण कृपा करून माझं धान्याचं पोतं तेवढं मला परत द्या, कारण माझी बायको मुलं नाही तर घरी उपाशी राहतील हो. अशी गयावया तो शेतकरी करायला लागला आणि हे सगळं एका बाजूला बसलेले नारायण ऐकत होते. मग ते म्हणाले, ओ शेतकरी दादा, जा जा, तुमचं धान्य घेऊन जा, मला काही असं कुणाचं फुकटचं नको आहे. आणि मग शेतकरी थोडासा खजील झाला आणि मग त्याच्याबरोबर जे 2 मित्र होते ते 2 जण आले आणि ते पोतं उचलायला लागले. ज्या ठिकाणी नारायणाने पोतं ठेवलं होतं तिथून ते पोतं उचललं आणि ते बाहेर आणायला लागले. इतक्यात त्या पोत्याच्या ठिकाणी दुसरं पोतं निर्माण झालं. तिकडून वरून नारायण म्हणतात, घ्या घ्या घ्या, तुम्हालाच आहे. दुसरं पोतं घेतलं, तिसरं घेतलं, असं करता करता तिथे 30 पोती निर्माण झाली. आता खरोखरच सगळ्यांनीच त्यांना हात जोडले. सगळा प्रकार लक्षात आला होता. तर असो, अशा तऱ्हेचे अनेक चमत्कारसुद्धा समर्थांच्या बाललीलांमध्ये आहेत. पण असं होतं की आत्ताच्या काळातली माणसं आपण अशा चमत्कारांना अंधश्रद्धेचं वगैरे अशी काही लेबलं लावतो आणि मोकळे होतो. पण मला असं वाटतं, एवढ्या लहान वयात अशा प्रकारच्या ज्या सिद्धी प्राप्त होतात ना, त्यामागे त्यांची जन्मोजन्मांतरीची काहीतरी साधना असते, पुण्याई असते. तर असो, वरून अवखळ वाटणारे, अल्लड असणारे, उपद्व्यापी असणारे नारायण आतून मात्र विश्वाची चिंता करत होते. तो प्रसंग, ती गोष्ट आपणा सगळ्यांनाच माहीत आहे. तर आता नारायणाचं वय 9-10 वर्षाचं झालेलं आहे आणि त्यावेळच्या काळाप्रमाणे आता ते विवाहासाठी योग्य झालेले होते आणि साहजिकच विवाहाची पहिली काळजी मुलाच्या आईलाच असते. तेव्हा होती, आत्तासुद्धा असते. त्यामुळे राणूबाईंच्या डोक्यात सतत एकच विचार की आता नारोबाचा विवाह करायचा आणि म्हणून त्या घरात अनेक वेळा त्यांच्या विवाहासंबंधी बोलणं करत असतात, विषय काढतात. पण जेव्हा जेव्हा त्यांच्या विवाहाचा विषय निघतो त्या वेळेला नारोबा तिथून पसार होतात. बरं, तिथून पसार होतातच, पण काही प्रसंग असे सुद्धा आहेत की त्या नारायणाला कसं कळतं ते प्रभू त्यांना बरोबर कळतं की अमुक अमुक ही माणसं वधूची माहिती घेऊन आलेली आहेत आणि अशा काही माणसांना परस्पर बाहेरच्या बाहेरच ते पिटाळून लावत होते. असा थोडासा काळ जातो आणि अशी एक वेळ येते की राणूबाई त्याला म्हणतात की नारोबा, आता मात्र मी तुझं काही एक ऐकणार नाही. माझ्यासाठी तरी तुला विवाह करावाच लागेल. तू फक्त एकदा होय म्हण. पोहल्यावर उभा राहा, अंतरपाठ धरेपर्यंत नाही म्हणू नकोस. एकदा तुझ्या डोक्यावर 4 अक्षता पडलेल्या पाहिल्या की मी मोकळी झाले. मग नारोबा म्हणतात, मातोश्री, एवढंच म्हणणं आहे ना तुमचं? मग हा घ्या, मी झालो तयार विवाहासाठी. तर सुरुवातीला राणूबाईंना वाटतं की आत्ता पण नारोबा बहुतेक आपली चेष्टाच करतोय. म्हणून त्या म्हणतात, नारोबा, नक्की ना की आपली माझी चेष्टाच करताय तुम्ही? नारोबा म्हणतात, नाही नाही मातोश्री, हे घ्या, मी तुम्हाला वचन दिलं, मी विवाहाला तयार आहे. आता राणूबाईंना खूप आनंद झाला
आणि त्या सगळीकडे सांगत सुटल्या की नारोबा विवाहाला तयार आहे, आता त्याला योग्य अशी वधू बघायला लागूया. पण हे श्रेष्ठांना कळतं तेव्हा श्रेष्ठ मात्र काहीसे आश्चर्यचकित होतात. आता श्रेष्ठ स्वतः सूर्यनारायणाचाच अवतार आहेत, अत्यंत ज्ञानी आहेत आणि त्यामुळेच श्रेष्ठांनी हे पक्क जाणलेलं आहे की परंपरागत आलेलं कुलकर्णी पद सांभाळण्यासाठी नारोबांचा जन्म नाही आहे, तर हे विश्वब्रह्मांडाचं कुलकर्णी पद त्यांच्याकडून सांभाळलं जाणार आहे. त्या कुलकर्णी पदाचा कारभार त्यांनी बघायचा आहे. मग हे विवाहाला कसे काय तयार झाले? पण परत ते म्हणतात ही माझ्या मनात आलेली शंका आहे, वास्तव मात्र काही वेगळं असू शकतं आणि शंका आणि वास्तव यांचा मध्य काही वेगळा असू शकतो. आता बघा, म्हटलं तर थोडंसं विषयांतर होईल, म्हटलं तर नाही होणार. पण मी जेव्हा हा अभ्यास करत होते ना, तेव्हा मात्र मला हे वाक्य खूप आवडलं आणि मी त्याच्यावर खूप विचार केला की परत बघा, शंका आणि वास्तव यांचा मध्य काही असू शकतो, हा तो विचार. आणि मग लगेच मी आत्ताच्या काळाशी म्हणजे विशेषतः कोरोनाशी त्याची तुलना केली आणि मग मी असा विचार केला की 4 शिंका जास्त आल्या तरी आपण शंका घ्यायचं काहीही कारण नाही. मला खूप मोठा दिलासा मिळाला आणि हाच दिलासा आपल्या सगळ्यांना सुद्धा मिळावा म्हणून फक्त मी हे सांगितलं की हे वाक्य मला फार का आवडलं. तर शंका आणि यांचा मध्य काही वेगळा असू शकतो, तर आपण काही कोरोनाबद्दल शंका आली तरी लगेच घाबरून जायचं कारण नाही. तर असो, आता असं झालं, त्यांनी ठरवलं की नारोबा विवाहाला तयार झालाय, सगळेजण आनंदात आहेत, तर आपणही मातोश्रींच्या आणि सगळ्यांच्या आनंदात सहभागी होऊया. आणि नारोबांसाठी वधू संशोधन सुरू झालं. काही मुली बघून झाल्या, पण कुठे काही जमत नव्हतं. आणि मग एके दिवशी श्रेष्ठांच्या मनामध्ये असा विचार आला की एखाद्या अपरिचित कुटुंबातली नारोबांसाठी बघण्यापेक्षा आपण आपल्या मामांचीच मुलगी का बघू नये? मग आता ह्यांचे मामा कोण? तर आसनगावचे भानाजीपंत बोधलापूरकर हे त्यांचे मामा, म्हणजेच राणूबाईंचे सख्खे बंधू होते. आणि ते स्वतः भक्ती मार्गातले तर होतेच, पण एकनाथांचे अनुग्रहीसुद्धा होते. आणि त्यामुळे घरामध्ये भक्ती मार्गाचंच वातावरण होतं आणि अशा कुटुंबात ती मुलगी वाढलेली होती. बरं, आपले नारोबा थोडेसे हूडसुद्धा आहेत, त्यांना पण समजून घेतलं पाहिजे, असा सगळा विचार श्रेष्ठांनी केला होता. आणि म्हणून त्यांनी मातोश्रींजवळ हा विचार बोलून दाखवला आणि मातोश्रींनाही एकदम पटलं, त्यांना आनंद झाला. आणि मग पुढच्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे बोलणी करणं, पत्रिका दाखवणं वगैरे वगैरे, हे सगळं अगदी झालं. आणि नारोबांचा विवाह स्वतःच्या सख्ख्या मामांच्या मुलीजवळ, वय त्या मुलीचं 8 वर्ष होतं, त्या मुलीजवळ नारोबांचा विवाह निश्चित झाला. आणि आता दोन्हीकडची मंडळी अगदी आनंदाने विवाहाच्या तयारीला लागली. आणि लग्नाच्या किमान एक 7-8 दिवस आधी जांबवरून सगळी मंडळी आसनगावला रवाना झाली. आणि तेव्हा आत्तासारखे काही एका दिवसात विवाह सोहळे होत नव्हते, तर 4-5 दिवस विविध कार्यक्रम चाललेले असायचे. सगळी मंडळी तिथे पोचली. छान लग्नाची तयारी सुरू आहे, छान मंडप घातलेला आहे आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आणि मग वेळेनुसार किंवा जे काही सुरुवातीचे आधी विधी असतात त्या सगळ्यांना सुरुवात झाली आणि नारोबासुद्धा सगळं आनंदाने करून घेत होते. असं करता करता प्रत्यक्ष विवाहाचा दिवस उजाडला. सकाळी सीमांत पूजन वगैरे झालं आणि आता विवाह लावण्याची वेळ जवळ आलेली आहे. आणि म्हणून नारोबांच्या हातामध्ये हार दिला आणि त्यांना
बोहल्यावरती उभं केलं. अंतरपाट धरलेला आहे. पलीकडून मुलीचे मामाही मुलीला घेऊन आले आणि भटजींनी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. मंगलाष्टकाचं पहिलं कडवं म्हणून झालं आणि शेवटच्या ओळीला भटजींनी म्हटलं, शुभमंगल सावधान. हे सावधान शब्द, हा सावधान शब्द नारोबांनी ऐकला आणि त्यांच्या शेजारीच अंतरपाट धरून त्यांचा मेहुणा उभा होता. त्याला ते म्हणाले, काय रे, हे भटजी सावधान शब्द जरा जोर देऊन म्हणतात असं मला वाटतंय, असं का बरं? तर हा मेहुणा काहीसा मिश्किल होता. तो म्हणाला, अरे आता तुझ्या पायात लग्नाची बेडी पडलेली आहे आणि त्यामुळे तू सावध व्हायला पाहिजे असं ते सांगतायत. आणि हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. नारोबांच्या मनामध्ये वीज चमकावी तसं काहीतरी येऊन गेलं आणि त्यांना वाटलं की आपण मातेला दिलेल्या वचनातून मोकळे झालो. आणि त्याच क्षणाला त्यांनी पाटावरून पोबारा केला. म्हणजे हे पूर्ण आधीपासून वगैरे काही ठरलेलं नव्हतं. आता पाटावरून त्यांनी पोबारा केला आणि अक्षरशः ते वायुवेगाने पळत सुटले. बरं, मंडपामध्ये एकच हलकल्लोळ उडाला. जो तो जण म्हणू लागला की नवरा मुलगा पळाला, नवरा मुलगा पळाला. आणि काही लोक तर त्यांच्या मागे धावत गेले, खूप लांबपर्यंत धावत गेले, पण नरोबा त्यांना कुठे काहीही दिसले नाहीत. पळत गेलेले लोक शेवटी दमून परत आले मंडपामध्ये. आता इकडे मंडपामध्ये काय स्थिती आहे? श्रेष्ठांना हे सगळं कळलेलं आहे आणि श्रेष्ठ काहीसे शांत आहेत आणि त्यांच्या एका मनाने कौल दिला की त्यांना जे वाटत होतं ना, वास्तव यांच्या मध्य काही वेगळा असू शकतो, तर हा मध्य होता हे त्यांना कळलं. त्यामुळे ते शांत आहेत. पण खरा प्रश्न त्यांच्या पुढे हा होता की आता मातोश्रींची समज कशी काढायची? इकडे मातोश्री अक्षरशः धाय मोकलून रडत होत्या. एकतर पुत्रवियोग झाला. बरं, परत हा कधी परत येईल की काय, काहीच माहीत नव्हतं तेव्हा. आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या मुलाच्या काळजीबरोबरच असंख्य प्रश्न तिथे निर्माण झाले. सगळे काही आपण बघणार नाही आहोत, पण पहिला प्रश्न होता त्या वाग्दत्त आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे राणूबाईंना असं वाटत होतं की मी आता समाजाला कसं बरं तोंड दाखवू. आत्ताच्या भाषेत म्हणजे समाजात तशी शिथूच झाली ना. राणूबाईंना काही सुचत नव्हतं. बरं, आता ती 8 वर्षांची वाग्दत्त वधू, ती तर बिचारी इतकी नांगरली, तिचं वय इतकं लहान आहे की तिला काही कळतच नाही आहे. ती पळत पळत आत्याच्याच कुशीत शिरली आणि ती पण रडायला लागली. आता इकडे वधूपिता भानाजी पंत हे पण तुलनेत शांत होते, कारण आपल्या लाडक्या भाच्याची भक्तिमार्गाची ओढ त्यांना माहीत होती आणि शिवाय त्याचा अल्लडपणाही माहीत होता. मग त्यांनी काय नेमका विचार केला आणि त्या वाग्दत्त वधूचं काय हे सांगणारा दासविश्रामधाम या ग्रंथामधला हा एक चरण आहे. ते असं म्हणतात, पुन्हा येईल नरोबा तरी कन्या अर्पीन माझी दुसरी, मग त्यास मंडपी दुजा शोधून नेमून केले कन्यार्पण. आता ह्याचा अर्थ अगदी छान, सरळ, स्पष्ट, साधा सोपा आहे. आपल्याला कळलेलं आहे काय झालं त्या मुलीचं वगैरे वगैरे. आता ह्याच्यामध्ये मतमतांतर मात्र खूप आहेत. म्हणजे अगदी विवाह असेल तर तो परत झालाच कसा वगैरे वगैरे बरेच मतमतांतर आहेत. पण मला वाटतं हा एवढा बक्कळ पुरावा आपल्याकडे असताना आपण त्या मतमतांतरांकडे लक्ष देण्याची काही गरज नाही आहे. तर आता नारोबा मंडपामधून पळाले. तो दिवस होता फाल्गुन शुद्ध अष्टमी, इसवी सन 1619. आता गंगेच्या दक्षिण टोकाकडून नदीच्या उगमाकडे असा त्यांनी प्रवास चालू केलेला आहे.
आणि नारोबांच्या अंगावरती फक्त नेस्त धोतर आणि एक उत्तरीय एवढंच आहे. बरं, इतके दिवस त्यांनी नाशिक, पंचवटी हे फक्त ऐकून त्यांना माहीत होतं, पण प्रत्यक्ष तिथे पोचण्याचा मार्ग त्यांना माहीत नव्हता. आणि म्हणून वाटेत भेटणाऱ्या वाटसरूला पुढची वाट विचारत आणि अनंत हाल अपेष्टा सहन करत नारोबांचा प्रवास चालू झाला. आणि बरोबर चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी नाशिक पंचवटी येथे नारायण जाऊन पोहोचले. आता चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच रामनवरात्रीचा तो पहिला दिवस होता. आता प्रभू रामचंद्रांना आपलं मानस गुरु मानून परमार्थाच्या अवघड वाटेवरून नारायणाने चालायला सुरुवात केली. ही वाट तर प्रचंड अवघड होतीच, बिकट होती. बरं, ह्यांचं वयही लहान होतं. मग या वयामध्ये त्यांना त्यांच्या आईची, घराची, श्रेष्ठांची आणि अन्य सर्व स्वजनांची आठवण येतच होती. खूप आंदोलनं त्यांच्या मनामध्ये होत होती. आणि नेमकी त्यांची मनोवस्था कशी होती हे त्यांनी पुढे लिहिलेल्या करुणाष्टकांमध्ये लिहिलेलं आहे. ते करुणाष्टकामधला हा एक श्लोक. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना, घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीनवाचा. सगळं वर्णन याच्यामध्ये आहे. पण एका मनाला ओढ आहे प्रभू रामचंद्राच्या भेटीची, आणि त्यामुळे 12 वर्ष त्यांनी घोर तपश्चर्या केली. आता या तपश्चर्येमध्ये सकाळी उठल्यापासून त्यांचा दिनक्रम सगळा कसा होता हे मात्र काही फारसं सांगणं शक्य होणार नाही आहे. पण एक मात्र नक्की की त्यांनी घोर केली, गायत्री पुरश्चरण केलं, त्रयोदशाक्षरी मंत्राचा 13 कोटी जप पूर्ण केला. आणि त्याचबरोबर या काळामध्ये त्यांनी गीता, महाभारत, रामायण, ब्रह्मसूत्र, उपनिषद अशा शेकडो तऱ्हेचे ग्रंथ वाचून काढले. आणि त्याचबरोबर आदी महाकाव्य वाल्मिकी रामायण हे वाचलंही. आणि या वाल्मिकी रामायणामधली 5 कांड त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात उतरवून देखील काढली. मग ही 5 कांड म्हणजे, एक म्हणजे आदिकांड, दुसरं अरण्यकांड, तिसरं किष्किंधाकांड, चौथं सुंदरकांड आणि 5वं युद्धकांड. अशी 5 कांड त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली. बरं, समर्थांचं हस्ताक्षर किती सुरेख सुंदर होतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि धुळ्याच्या वाग्देवता मंदिरामध्ये आजही समर्थांनी तेव्हा लिहिलेल्या पोथ्या म्हणजेच ही 5ही कांड आपल्याला पाहायला उपलब्ध आहेत. तर असो, 12 वर्षाच्या तपश्चर्येचा काळ हळूहळू संपत आलेला आहे. 13 कोटी रामनामाचा जप केलेला आहे आणि आता दर्शनाची ओढ लागलेली आहे आणि ती वेळ खरोखरच अत्यंत जवळ आली. आणि एक दिवस ज्या रूपाचं ध्यान डोळ्यासमोर धरून 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, उपासना केली, त्या प्रभू रामचंद्रांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिलं. मग ते दर्शन कसं होतं त्याचं वर्णन म्हणजे रामरक्षेतला हा श्लोक. ध्यायेधा जानुपाहुं मृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम. असं अत्यंत तेजस्वी, तेजाचं वलय असलेलं आणि नेत्र दिपवून टाकणारं ते रूप नारायणाने पाहिलं. तात्काळ प्रभू रामचंद्रांच्या चरणी आपलं मस्तक ठेवलं आणि अक्षरशः प्रेमाश्रूंचा अभिषेक झाला.
आपल्या या सद्गतीत झालेल्या भक्ताला प्रभू रामचंद्रांनी उठून उभं केलं आणि म्हणाले, तुम्ही आणि मी आता वेगळे नाही, तर आम्हाला अभिप्रेत असलेली धर्मसंस्थापना आता आम्ही तुमच्याच माध्यमातून करणार आहोत. आता तुम्ही नारायण राहिला नाहीत, तर तुम्ही श्री समर्थ रामदास स्वामी झालात. आता तुम्ही जय जय रघुवीर समर्थ ही सामर्थ्यशाली महागर्जना करत भारतवर्षात संचार करा. देवधर्म गो ब्राह्मण यांचं संरक्षण करा आणि धर्मसंस्थापना करा. या कार्यामध्ये तुम्हाला हनुमंत सहाय्यकारी राहील आणि आमची कृपादृष्टी, आमच्या कृपेचं छत्र तुमच्यावर सदा सर्वदा असणारच आहे. असं अमृत बोलांचं सिंचन करून परमदयाळू प्रभू रामचंद्र अंतर्धान पावले आणि सगुण रूपात आपलं आराध्य डोळ्यासमोर उभं राहिलं आणि अक्षरशः परमानंद झाला आणि ते गाऊ लागले. नभे राजभोगी महद्भाग्य त्यागी, उदासीन जो वितरागी विरागी, जनस्थान गोदा तटी वास केला, प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. आता त्यांचा आनंद अक्षरशः म्हणजे शतगुणित नाही, अनेक गुणित तो झालेला आहे. पण त्याचबरोबर त्यांना ह्याची जाणीव झाली की माझ्या जन्माचं नेमकं प्रयोजन काय आहे, मी इथे येऊन नेमकं काय करायचं आहे, तो आदेश त्यांना प्रभू रामचंद्रांनी दिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला, स्वतःशी ठरवलं, कारण आता त्यांचं आत्मबल अधिक दृढ झालेलं होतं आणि आत्मविश्वासही शतपटीने दुणावलेला होता आणि आनंद तर झालेलाच होता की काय आपली इथे योजना आहे आणि आपल्या हातून आपल्याला भव्य दिव्य असं कार्य करायचं आहे. याच्यासाठीच त्यावेळचे तत्कालीन राज्यकर्ते आणि जनतेची परिस्थिती प्रत्यक्ष अवलोकन तिचं करायचं असेल तर पायी पायी आपण भारत भ्रमण केलं पाहिजे हा निश्चय त्यांनी केला आणि त्याप्रमाणे राष्ट्रीय जनजागृतीसाठी ठिकठिकाणी कीर्तन करत ते आता गावात जायला लागले. आता या भारत भ्रमणामधली एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे ते कर्नाटकामध्ये शहाजी राजांची आणि त्यांची भेट झाली. शहाजी राजांजवळ समर्थांची भेट झाली आणि त्यावेळेला जी खलबत झाली, बरेच दिवस त्यांचा मुक्काम तिथे होता, त्यामुळे बऱ्याच गोष्टींवर चर्चा होत होती. तर या भेटीमध्ये हे निश्चित करण्यात आलं की समर्थांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामामध्ये मार्गदर्शन करायचं आहे आणि यासाठी पुणे ते कराड कोल्हापूरपर्यंतचा प्रांत समर्थांनी त्यांचं कार्यक्षेत्र म्हणून निवडावा असाही बेत या भेटीमध्ये झाला. आणि यावेळेला शिवाजी महाराज पुणे प्रांतात राहून स्वराज्य स्थापनेच्या कार्याची धुरा बघत होते, सांभाळत होते. तर असो, आता जनजागृतीसाठी समर्थ रामदास गावोगावी कीर्तन करत फिरत आहेत आणि अगदी अल्पावधीतच या तरुण, तडफदार, ओजस्वी आणि अशा आगळ्या वेगळ्या संताची, कीर्तनकाराची ख्याती आहा म्हणता सगळीकडे पसरली आणि जिथे कुठे कीर्तन असेल तिथे खूप दुरून दुरून सुद्धा लोक त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी येऊ लागले. असंच एका दिवशी त्यांचं कीर्तन अंबेजोगाईला होतं आणि ही गोष्ट जांब या गावी आधीच कळलेली होती. जांब गावी ही बातमी पोचली होती आणि या जांब गावातले एक वयोवृद्ध ज्येष्ठ भाविक ते कीर्तन ऐकण्यासाठी अंबेजोगाईमध्ये आले. ठरल्या वेळेला कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनकाराकडे निरखून बघत असताना या वयोवृद्ध गृहस्थांचं लक्ष समर्थांच्या कपाळावर जे आवाळू होतं त्याच्याकडे गेलं आणि त्यांच्या मनात शंका आली की अरे,
हा तर सूर्याजी पंतांचा पाटावरून लग्न मंडपातून पळून गेलेला नारोबा तर नाही. पण संपूर्ण कीर्तन होईपर्यंत त्यांना या शंकेचं निरसन करून घेता येणार नव्हतं. त्यामुळे कीर्तन संपेपर्यंत हाच विचार मनात धरून ते तिथे बसलेले होते. कीर्तन संपलं आणि हे वयोवृद्ध गृहस्थ समर्थांना भेटण्यासाठी गेले. इतका वेळ अतिशय रसाळ, ओजस्वी आणि ओघवत्या वाणीनी या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं आणि त्यामुळे कीर्तनकाराबद्दलचा एक अभिमान त्यांच्या मनामध्ये दुणावलेला होता, एक आदर दुणावलेला होता. त्यामुळे हे वयाने ज्येष्ठ आहेत तरीसुद्धा ते कीर्तनकार आहेत म्हणून तात्काळ हे वयोवृद्ध गृहस्थ समर्थांच्या चरणी त्यांनी वंदन केलं. समर्थांनी त्यांना तात्काळ धरून उभं केलं, त्यांना प्रतिवंदन केलं आणि दोघांची थोडीशी नजरानजर झाली. ते म्हणाले, अत्यंत आस्थेने त्या वयोवृद्ध गृहस्थांनी समर्थांची चौकशी केली. ते म्हणाले, मूळ गाव कोणतं हो तुमचं? समर्थ तात्काळ उत्तरले, जांब. आता मात्र त्या वयोवृद्ध गृहस्थांची अगदी खात्री झाली की हाच तो सूर्याजी पंतांचा नारायण आहे. आणि आता काहीशा अधिकारवाणीनी ते समर्थांना म्हणाले, तुम्ही हे असे गावोगाव कीर्तन करत हिंडत फिरत आहात, पण तिकडे पुत्रवियोगाच्या दुःखाने रडून रडून तुमच्या मातेचे डोळे मात्र गेले. एवढं ऐकलं समर्थांनी आणि त्यांना अत्यंत दुःख झालं. क्षणभर त्यांना काही सुचलंच नाही की आपण हे खरंच ऐकतोय का असं वाटलं. पण त्या गृहस्थांना मात्र त्यांनी काही तसं दर्शवलं नाही आणि त्यांनी दुसरीकडे मान वळवली. कारण लोक त्यांना भेटायला येत होती, त्यांच्या पाया पडत होती, हे सगळं चालू होतं आणि नेहमीच असं ठिकठिकाणी हे होत होतं. आणि समर्थ सगळ्यांना मनःपूर्वक आशीर्वाद देत होते. पण हे ऐकल्यानंतर मात्र त्यांची ही मनस्थिती काहीशी चलबिचल झाली. आता लोक येतात, पाया पडतात, पण समर्थ मात्र असंच कृत्रिमपणाने त्यांना त्यांच्याजवळ काही थोडंफार बोलतात आणि असं करता करता देवळामधली सगळी गर्दी, सगळी लोक निघून गेले आणि समर्थांचा मुक्काम त्या मंदिरातच होता. कारण ते जिथे जायचे तिथे त्या मंदिरातच त्यांचा मुक्काम असायचा. अर्थातच त्या रात्री त्यांना काही शांत झोप लागण्याची शक्यताच नव्हती. कारण कितीही झालं तरी आईचे डोळे गेले हे ऐकून त्यांना अतीव दुःख झालेलंच होतं, जरी आज ते संत झालेले असले. त्यांनी मनाशी निर्णय केला की उद्या सकाळी जांब गाठायचंच आणि भल्या पहाटे उठून त्यांनी जांब गावाकडे प्रस्थान ठेवलं. मजल दर मजल करीत जांब गावामध्ये पोचले आणि पहिल्यांदी मारुतीरायाच्या मंदिरामध्ये गेले. मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि तिथे त्यांच्या अनेक आठवणी जागृत व्हायला सुरुवात झाली. कारण याच मंदिरामध्ये त्यांनी अनेक वेळा अनेक कीर्तन ऐकलेली होती आणि कितीतरी दंगा मस्ती ही तर केलेली होतीच. मारुतीरायाचं दर्शन घेऊन पुढे निघाले. वाटेत त्यांना ती खळखळ वाहणारी नदी दिसली, ज्या नदीच्या प्रवाहाच्या पाण्यामध्ये ते मनसोक्त डुंबत होते, महापुरामध्ये पोहत होते. ती नदी, तिच्या वाटोळची सगळी झाडं, गावातलं प्रत्येक घर, सगळं त्यांच्या अगदी लख्ख स्मरणात होतं. आणि असं बालपण आठवत डोळ्यामध्ये साठवत ते पुढे गेले. आता अगदी त्यांच्या घराच्या जवळ आले. त्यांचं घर म्हणजे ठोसरांचा वडिलोपार्जित असलेला चौसोपी वाडा होता. आता ते दुरूनच त्या वाड्याकडे बघतात. एक क्षणभर त्यांना असं वाटतं की हा वाडा काहीसा उदास झालाय, काहीसा जीर्ण झालाय, थकलाय असं वाटलं त्यांना. आणि मनात असं धस्स झालं की का बरं असं असेल. तर असो अधीरतेने ते आपल्या वाड्याच्या दिशेने चाललेले आहेत आणि आधी ते बाहेरच थांबले आणि तिथे एक श्लोक म्हटला आणि जय जय रघुवीर समर्थ
ही ललकारी दिली आणि थोडा वेळ बघत राहिले कुणी बाहेर येतंय का. पण पहिल्या वेळेला मात्र कुणीही बाहेर आलं नाही. मग परत त्यांनी एक श्लोक म्हटला, जय जय रघुवीर समर्थ, ही ललकारी दिली आणि आता मात्र ही त्यांची ललकारी तो वाडा अक्षरशः भेदून गेली आणि ओसरीवरती जरा जीर्ण झालेल्या राणूबाई गुडघ्यात डोकं ठेवून बसलेल्या होत्या. कसं मातेचं हृदय आहे बघा. त्यांनी एवढे वर्षांनी सुद्धा बरोबर आपल्या नारोबाचा आवाज ओळखला आणि ही संधी हातून जाऊ नये म्हणून धडपडत धडपडत त्या पुढे येत होत्या. आणि समोर त्यांना आई दिसली, जीर्ण झालेली आहे, थकलेली आहे. आणि अशी आई दिसताच समर्थांनी धावत जाऊन मातेच्या चरणांशी वंदन केलं, तिला त्यांना आलिंगन दिलं. समर्थही सद्गदित झाले होते. आता राणूबाई त्यांना विचारतात की अरे नारोबा, माझा नारोबा चालायस ना तू, बोलत का नाही आहेस. समर्थ उठून उभे राहिलेले आहेत, मातेला आलिंगन दिलं आहे आणि माता त्यांना असं चाचपडून बघतेय, कारण त्यांचे डोळेच त्यांचे हात झाले होते, त्यांना दिसत नव्हतं ना. आणि त्यांनी मातेला जवळ घेतलेलं आहे आणि ही माता पुत्राची हृदय भेट श्रेष्ठ बघतायत ते आणि त्यांच्या पत्नी पार्वतीबाई ह्यासुद्धा हा आवाज ऐकून बाहेर आलेल्या होत्या. आणि नारोबांना असं बघून श्रेष्ठांनाही गहिवरून आलं. दोघांच्याही डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहत आहेत आणि समर्थ पटकन पुढे झाले आणि श्रेष्ठांची गळाभेट घेतली. तिथून परत आता ही तिघही जणं मातोश्रींजवळ आले. राणूबाईंना जवळ घेतलं, मातोश्रीला जवळ घेतलं आणि म्हणाले, होय मातोश्री, मी तुमचा नारोबाच आलोय आणि तुम्हाला दिसत नाही असं म्हणताय. थांबा, आता बघा तुम्ही. असं म्हणून कमंडलूमधलं तीर्थ अभिमंत्रित केलं आणि मातेच्या डोळ्यांना लावलं आणि त्याच क्षणाला मातेला लख्ख दिसायला लागलं आणि त्यांनी समोर उभा असलेला आपला नारोबा पाहिला. किती बदलले होते ते, की बलदंड झालेले होते, जटाधारी झालेले होते आणि तेजपुंज अशी त्यांची कांती होती. कितीतरी वेळ राणूबाई अनिमिष नेत्रांनी आपल्या नारोबाला न्याहाळत उभ्या होत्या आणि असंख्य प्रश्न त्यांचे सुरू झाले. आता बघा, आत्ता म्हणजे रोज आपलं मूल जरी बाहेर आहे, रोज रात्री आम्ही आया फोन करतो, म्हणजे मी, माझ्या अनेक मैत्रिणी, सगळ्यांची मुलं बाहेर आहेत. आम्ही एका दिवसाचे सुद्धा किती प्रश्न विचारतो हो, ते आमच्या मुलांना आणि आम्हालाच माहीत आहे. मग बघा, इथे अनेक वर्षांनी नारोबा भेटला आहे. राणूबाईंनी त्यांना काय काय विचारलं असेल. त्या एकीकडे म्हणतात, मला माहितीच होतं की हे वासरू हंबरत एक दिवस मातेचा शोध घ्यायला, मातेला भेटायला नक्कीच येईल. याच दिवसाची वाट बघत मी एवढे दिवस थांबून राहिले रे नारोबा. सद्गदित झालेले आहेत. बरं, हे चौघजणं तर हा आनंद घेत आहेत, पण आता हा म्हणता ही बातमी जांब गावामध्ये सुद्धा पसरली आणि जांब गावातले लोकसुद्धा या कीर्तनकाराचं दर्शन घेण्यासाठी यायला लागले. कारण आता हे सगळीकडे कळलेलं होतं की जो प्रसिद्ध कीर्तनकार झालेला आहे, ज्याचं नाव सगळीकडे आहे, तो कीर्तनकार दुसरा तिसरा कोणीही नसून सूर्याजी पंतांचा नारायण आहे. प्रचंड लोक ठोसरांच्या वाड्याच्या दिशेने यायला लागले. हा सगळा आनंदोत्सव तिथे साजरा होतोय आणि मग थोड्या वेळाने सगळी मंडळी घरात गेली. श्रेष्ठ आणि समर्थ ओसरीवरती बसले, त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. एवढे दिवस काय होतं, म्हणजे ते लहान असताना समर्थ श्रेष्ठांकडून अध्यात्माचे धडे घेत होते, माहिती घेत होते. आज मात्र श्रेष्ठच आपल्या लहान भावाकडून त्याची सगळी प्रगती जाणून घेत आहेत, अध्यात्म जाणून घेत आहेत. आता इकडे राणूबाईंना ते इतका आनंद झाला आहे की माझ्या मुलाला कुठे ठेवू आणि कुठे नको. त्या म्हणतात, अरे तू आता संत झालायस खरा, पण मी मात्र तुला नारोबाच म्हणणार आहे. हां, चालेल ना तुला.
समर्थ फक्त हसतात आणि म्हणतात, अहो तुम्ही मातोश्री आहात, काहीही म्हणा. आणि राणूबाई पुढे म्हणतात, आता तुम्ही आलाच आहात ना, तुम्हाला लहानपणी माझ्या हातचं पिठलं भाकरी खूप आवडायची आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार, मग आजसुद्धा मी तेच करते हां. असं म्हणून त्या स्वयंपाकघरात जायला वळत असतात. इतक्यात त्यांना समर्थ म्हणतात, मातोश्री घाई करू नका, मी चांगला 4 दिवस तुमच्याबरोबर राहणार आहे. आता तर अधिकच आनंद होतो सगळ्यांना की 4 दिवस नारोबा इथे राहणार आहेत. आणि आज अनेक वर्षांनी राणूबाईंनी श्रेष्ठ त्यांची सून पार्वती यांनाही डोळे भरून पाहिलेलं आहे. अनेक वर्षांनी त्या स्वयंपाकघरात गेलेल्या आहेत आणि आता सून आणि त्या मिळून दोघी पाकसिद्धी करायला लागलेल्या आहेत. खूप गप्पा दोघींच्या होत आहेत, लहानपणीतल्या अनेक आठवणी निघत आहेत. पार्वतीबाई सांगतात की तुम्हालाही आठवत असेल ना, मी कितीतरी वेळा भाऊजींना ओरडलेली आहे. त्यांचा द्वाडपणा, त्यांचे उपद्व्याप, अशा सगळ्या गप्पा गोष्टी चाललेल्या असतात आणि स्वयंपाक तयार होतो. पार्वतीबाई सुरेख रांगोळी काढतात आणि आज कितीतरी वर्षांनी घरातली चांदीची काही जी ताटं असतात 2-3 ती बाहेर निघतात आणि सगळा सेट म्हणूया थोडक्यात, मला नेमका शब्द आत्ता आठवत नाही आहे. तर हे सगळं चांदीचा असा सेट तिथे मांडला जातो आणि दोघीजणी या दोघांचंही पान वाढतात आणि आता सुंदर सुग्रास असं जेवण तयार झालेलं आहे. त्याचा सुगंध दरवळतोय सगळीकडे. हे दोघंजणं पानावरती बसले, आचमन केलं आणि चित्रावती घातल्या आणि समर्थांचा हात पुढे गेला पण तो थपकूनच राहिला. एक क्षणभर श्रेष्ठांना असं वाटलं की काही श्लोक वगैरे म्हणत असतील म्हणून ते थांबले. पण 4-5 मिनिटं व्हायला आली तरी समर्थांचा हात मात्र काही जेवणाच्या ताटाकडे जात नाही, म्हणजे तो गेलाय, तो तिथेच राहिला आहे. राणूबाईंना, पार्वती वहिनींनाही असं वाटतं की का बरं जेवत नाही आहेत. आणि म्हणून राणूबाई म्हणतात, अरे नारोबा, तुझ्याच आवडीचे पदार्थ केलेत, जेव ना, का थांबला आहेस. हा समर्थ सांगतात, खरं सांगायचं ना तर इतके वर्षात असं हे सुंदर पक्वान्नांनी जेवणाने भरलेलं ताट कधी पाहिलंच नाही. मग राणूबाई विचारतात, अरे मग तू एवढे वर्ष काय जेवत होतास. तेव्हा समर्थ सांगतात, त्यांचा संपूर्ण दिनक्रम सांगतात. त्यातला महत्त्वाचा हा भाग असतो की गावामध्ये जायचं, भिक्षा मागायची आणि मिळालेली भिक्षासुद्धा गंगेच्या पाण्यामध्ये नेऊन बुडवायची आणि मग खायची. आता असं का होतं याच्यावर सुद्धा एक व्याख्यान होऊ शकेल एवढं अन्नसंस्कारांचं महत्त्व आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही, पण ते मातोश्रींना हे सांगत असतात आणि मातोश्री विचारतात, पण असं का बरं. तेव्हा समर्थ सांगतात, आम्ही संन्यासी, आम्हाला जिभेचे चोचले कसं बरं पुरवून चालेल आणि म्हणून आम्ही असं करायचो. एखाद्या घरामध्ये एखाद्या दिवशी काही चांगलं चुंगलं मिळालं तर तिथे परत जायचंच नाही. हा माझा मला घालून घेतलेला दंडक होता. तर असो, पहिल्या दिवशी या तिघांच्याही आग्रहामुळे समर्थ ते जेवण पाण्याच्या घोटाबरोबर संपवतात. आता असेच 4 दिवस कसे भुरकन निघून जातात कळत नाही. अखंड गप्पा चालू आहेत आणि आता समर्थांच्या प्रस्थानाचा दिवस जवळ येतो. त्या दिवशी सकाळी राणूबाईंचं एक स्वगत आहे. त्या असं म्हणतात, त्यांच्या मनात येतं की नारोबा पाटावरून पळून गेले त्या दिवसापासूनचा प्रत्येक क्षण आणि एक एक दिवस म्हणजे मला युगासारखा वाटला. पण आत्ता नारोबा इथे आला, 4 दिवस राहिला, पण हे 4 दिवस मात्र मला काही क्षणांसारखे वाटत आहेत. असं का बरं. तर अर्थातच हा काळाचा महिमा आहे. ज्या वेळेला वेळ जावा असं पटकन वाटत असतं, आपण खूप आनंदात असतो, त्यावेळेला तो काळ अगदी पटकन जातो आणि जेव्हा दुःखात असतो तेव्हा तो दिवस, ती वेळ मात्र सरता सरत नसते. तर असो, आता त्यांच्या प्रस्थानाचा दिवस जवळ आला, वेळ जवळ आली आणि त्यांनी हातात कमंडलू घेतलं, दंड घेतला, खाकेला झोळी लावली
आणि जय जय रघुवीर समर्थची ललकार केली आणि या तिघांनाही वंदन करून ते आले. आता ते मातोश्रींना म्हणाले, आम्ही जातो, पण 4 दिवसांमधल्या आपल्या नारोबाच्या सहवासांनी मातोश्रींचं मन काठोकाठ भरून गेलेलं आहे आणि त्याच्याही पेक्षा त्यांनी जगन्नियंत्याचे आभार मानले की माझी कूस धन्य केलीस रे. त्यामुळे आता त्या नारोबाला थांब म्हणून म्हणणारच नाही आहेत. निरोप द्यायला सगळी मंडळी बाहेर येतात आणि इतक्यात राणूबाईंना वाटतं की अरे काहीतरी आपलं विचारायचं राहिलं आहे. त्या म्हणतात, नारोबा एक शंका अजून विचारायची राहिली, तेवढी विचारू ना रे. नारोबा म्हणतात, होय विचारा ना मातोश्री. मग त्या म्हणतात, अरे 4 दिवसापूर्वी तू आलास आणि मला दिसत नव्हतं, तेव्हा माझ्या डोळ्यावरून तू हात फिरवलास आणि मला मेलेल्या म्हातारीला अगदी लख्ख दिसायला लागलं. मग मला सांग, देशोदेशांतरी फिरून तू ही काय भूतचेष्टा वगैरे शिकलास की काय, असं त्या म्हणतात. समर्थांना हसायला येतं आणि ते म्हणतात, होय मातोश्री, आम्ही भूतचेष्टाच शिकलो आणि इतकंच नाही तर आम्हाला भूतच लागलेलं आहे. पण मग हे भूत कोणतं आहे, तर तो अभंग, अभंगाच्या रूपातून ते बोलू लागतात. आता हा अभंग मी जो आत्ता म्हणणार आहे ना, तो पूर्णतः मराठीमध्ये आहे, पण ह्याच श्लोकाच्या स्वरूपामध्ये एका आजींकडून मी तो ऐकला होता. पण मी जी आत्ता चाल म्हणणार आहे ना, ती खूप लहानपणापासून माझ्या कानामध्ये आहे. ती कशी, तर अगदी थोडक्यात सांगते. माझं माहेर आहे कोळथर गाव, दापोली तालुका. इथे आमचं ग्रामदैवत आहे श्रीदेव कोळेश्वर. यांचा उत्सव असतो कार्तिक महिन्यामध्ये आणि तिथे पालखी निघते आणि ती प्रदक्षिणा घालत असताना पुरुष वर्ग एक भोरी म्हणून प्रकार घालतात आणि त्या भोरीमध्ये ते हे भजन म्हणतात. त्यामुळे ती चाल माझ्या अगदी पक्की लक्षात आहे. आणि जेव्हा मी हा अभ्यास केला आणि तेव्हा मला कळलं, अरे आपण ते जे ऐकत होतो ना, तो जो अभंग ऐकत होतो, ते भोरीचं गाणं ऐकत होतो, ते म्हणजेच हा अभंग आहे. तर मला खरंच खूप आनंद झाला की आपल्याला किती लहानपणापासून हे आपल्या कानावरती पडलेलं आहे. तर समर्थ गाऊ लागले, होते वैकुंठीचे कोणी, शिरले अयोध्या भुवनी, लागे कौसल्येच्या स्तनी, ते माये मार्गी जाता वनांतरी, पाय पडता दगडावरी, पाषाणाची झाली नारी, ते भूतमाये. जनकाचे अंगणी गेले, शिवाचे धनु भंगिले, वैदेही अंगी संचरले, ते भूतमाये. एखाद्या नदीच्या ओघवत्या प्रवाहाप्रमाणे समर्थांनी संपूर्ण रामायण या अभंगातून ह्या चरणांमधून सांगितलं. अर्थातच या अभंगाचे 11 चरण आहेत. मी काही त्यातले सगळे म्हटलेले नाहीत, पण शेवटच्या चरणामध्ये समर्थ काय म्हणतायत बघूया. शेवटचा चरण असा आहे, सर्वभूतांचे माहेर, नाम त्याचे रामराय, रामदास नित्य गायते भूतमाये. आता समर्थांच्या ओजस्वी आणि रसाळ वाणीतून संपूर्ण रामायण या तिघांनीही ऐकलं आणि अक्षरशः धन्य झाले. त्यांनी समर्थांना नमस्कार केला आणि आता त्यांची पूर्ण खात्री झाली की आता हे आपले नरोबा नक्कीच राहिलेले नाहीत. त्यांना जाणीव झाली की लहानपणी हा विश्वाची चिंता करत होता, पण आता मात्र प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी याच्यावरती त्या चिंतेचं निरसन करण्याची जबाबदारी खांद्यावर टाकलेली आहे. आणि त्यांचा श्वास, समर्थांचा श्वासच राममय झालेला आहे. आणि म्हणून या तिघांनाही कोदंडधारी रामाचीच मूर्ती त्या नारोबांच्या ठिकाणी प्रतीत होत असते. आता पुन्हा त्यांना प्रतिवंदन करून समर्थ रामदास जायला वळतात. रामदासांची ती उत्तुंग मूर्ती दूर दूर जात असते
आणि त्याचबरोबर त्यांच्या पायातल्या खडावांचा आवाजही. राणूबाई, श्रेष्ठ, पार्वतीबाई, तो दूर दूर जाणारा आवाज आणि दाटून आलेला कंठ, अशा स्थितीत स्तब्धपणाने कितीतरी वेळ समर्थ ज्या दिशेने गेले त्याच दिशेकडे पाहत राहतात. जय जय रघुवीर समर्थ. माझं विषय इथे संपलेला आहे, पण घड्याळाकडे लक्ष गेलं तेव्हा असं वाटलं आहे की बहुतेक 5-1 मिनटं पुढे झालं आहे. परंतु मला क्षमा करा, थोडंसं वेळेचं उल्लंघन झालं. परंतु सुरुवातीला थोडासा नेटचा प्रॉब्लेम आला, तर तुम्ही मला सगळ्यांनी ऐकलत याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.